सिटी न्यूज मध्ये मी मनीषा शिरतुरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। बघूया आजचे सविस्तर वृत्त। भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा या गावात गेल्या कितीतरी दिवसांपासून पाणी टंचाई सर्रासपणे सुरूच आहे। यामुळे या ठिकाणी ग्रामस्थ अतिशय त्रस्त झालेले दिसून येतात। याबाबत भुसावळ बीडीओ यांना विचारपूस केली असता त्यांनी ग्रामस्थांना अरेरावीची भाषा करून उत्तरे देण्यास टाळाटाळ केली। यावरून असे सिद्ध होते की बीडीओ यांचा भुसावळ पंचायत समितीमध्ये सर्रासपणे आपला मनमानी कारभार करत असताना दिसून येतात। भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा या गावात शासकीय खर्चातून सन 2012 मध्ये बोरवेल केलेली आहे, परंतु त्या बोरवेलचे पाणी फक्त 1 वर्षच पिण्यासाठी मिळाले। त्यानंतर जैसे थे अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। याबाबत विचारपूस केली असता त्या पाण्यावर शासनाचा काहीही अधिकार नाही असे सांगण्यात आले। या भीषण पाणी टंचाईमुळे गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे। बऱ्याच वेळा अर्ज निवेदन देऊन सुद्धा कुणीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही। यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जोगलखेडा येथील सर्व ग्रामस्थ भुसावळ पंचायत समिती कार्यालयात आले, तसेच भुसावळ तालुका मनसे या पदाधिकाऱ्यांना भेटले व पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवा असे सांगू लागले। या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात महिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला। बीडीओ यांना सी न्यूज प्रतिनिधी यांनी या विषयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली। बीडीओ यांच्याकडे तालुक्यातील कोणताही सरपंच गेले असता त्या ठिकाणी बीडीओ यांच्याकडून अरेरावेची भाषा केली जाते। तेच ग्रामपंचायत बरखास्त करण्याच्या धमक्या खुलेआम देत असतात। एकंदरीत बीडीओ तायडे यांचा पंचायत समितीमध्ये मनमानी कारभार हा सर्रासपणे दिसून येतो। जोगलखेडा या गावातील पाणी प्रश्न हा लवकरात लवकर दूर केला नाही तर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे। आता पंचायत समितीला तुम्ही आलेले, या ठिकाणी काय सांगण्यात आलं? या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही व्यवस्था करता पाण्याची। तुम्ही इथे जर तुम्हाला पाणी नाही मिळालं की इथेच ठिय्या आंदोलन करणार आहेत का? करणार आहे ना, इथेच बसणार आहे का? आता बसणार आहे। घरी पण मर्याचं आहे बिना पाण्याचं, नाठी पण मर्याचं आहे बिना पाण्याचं, कुठे मर्याचं आहे ना पाण्यासाठी। पानखेडेच्या पाण्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? पानखेड्यासाठी आम्ही कालच्या दिवशी काही महिलांनी आम्हाला निवेदन दिलं होतं की पाण्याची आमच्या समस्या सोडवा। आम्ही काल बीडीओ आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तिथे डायरेक्ट ग्रामस्थांना भेट दिल्यावरती त्यांचा प्रचंड संताप आणि त्यांची जी तळमळ होती पाण्यासाठी ती आम्हाला बघायला मिळाली। आज आम्ही त्यांना इथं बीडीओ ऑफिसला पुन्हा एकदा घेऊन आलो की समक्ष त्या महिलांच्या त्यांनी जाणून घ्यावा, आपला प्रॉब्लेम जाणून घ्यावा त्यासाठी। आणि साहेबांनी सांगितलं की जे त्यांनी स्वतः पोलीस अधीक्षक साहेब स्वतः त्याच्यात इंटरफेअर करून त्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय। भुसावळ शहरात दिनांक 4 जून रोजी दुपारच्या वेळी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलीच हजेरी लावली। यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील वृक्ष कोसळल्यामुळे 5 जण गंभीर जखमी झाले, तर कंडारी येथील जिल्हा परिषद शाळेवरील छत उडाली। प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। भुसावळ शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलीच हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। जोरदार आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एक वृक्ष कोसळल्यामुळे 5 जण गंभीररीत्या जखमी झाले। जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर कंडारी येथील जिल्हा परिषद शाळेवर असलेली पत्रे उडाली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। तंटामुक्तीचे अध्यक्ष बन्सी मोरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन उडालेली पत्रे एका ठिकाणी गोळा करून सुरू असलेला विद्युत पुरवठा हा बंद करण्यासाठी एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन वीज पुरवठा खंडित केला। यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळला। मध्ये एक वादळ आला आणि मला असं वाटलं की आता काही वादळ येतोय आणि मी पळायला सुटला। ऍक्च्युली आमच्या तिकडे एक गोडाऊन आहे, त्या गोडाऊनकडे मी असं पळायला लागला। झाड माझ्या मागे पडलं आणि मी पुढे राहिलो आणि सगळं ते अंगावर माझ्या पडलं। आणि प्रकार असा आहे की आता दुपारी जे वादळ आलं त्या वादळामुळे निलगिरीचे उंच झाडं असल्यामुळे हवेनं ते शॉपवर आदळले, तर दुर्भाग्यवश अशी घटना घडली की त्यात 4च लोक असे होते की ते जखमी झाले। वादळ आलं, 1 मिनिटामध्ये सेक्शन कोलॅप्स झाला आणि आम्ही त्यात सापडले। जवळजवळ म्हणजे दगड आमच्या अंगावरती पडत होते। दिनांक 4 जून रोजी सकाळी 10 वाजता जेटी महाजन तंत्रनिकेतन फैजपूर येथे डिप्लोमा प्रवेशासाठी व्यवसाय व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियासाठी मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले होते। या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद महाजन हे उपस्थित होते। यांसह संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांची प्रचंड संख्येत उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली।
डिप्लोमा प्रवेशासाठी व्यवसाय व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर दिनांक 4 जून रोजी जेटी महाजन तंत्रनिकेतन फैजपूर येथे सकाळी ठीक 10 वाजता घेण्यात आले। या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून यजुर्वेद महाजन दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांची उपस्थिती दिसून आली। तसेच यावेळी संस्था पदाधिकारी शरद नारखेडे, प्राचार्य BP पाटील यांसह इतर मान्यवर मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित होते। तसेच असंख्य विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदविला। यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली। विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शासकीय योजना माहिती सुद्धा देण्यात आली। असंख्य विद्यार्थ्यांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदविला। व्यवसाय करतो, तुला अक्कल तरी आहे का? एखादा बाप आपल्या पोराला कॉन्फिडन्सली का म्हणू शकतो की तुला अक्कल नाहीये? कारण तो त्यांचाच आहे, ठीक आहे? तर ते तुम्ही त्यांना तसं सांगू नका। पण तुमचे आई वडील चुकून नकारात्मक बोलत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, भांडण पण नाही करायचं, समजतंय? आपण निर्माण करून दाखवायचं आणि निर्माण केल्यावर तुमचा बापच तुमचे कौतुकाचे गाणेच म्हणत बसेल। येणाऱ्या आव्हाने अधिक वाढत चाललेलं आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे प्रिपेअर्ड राहावं। आज जेटी महाजन तंत्रविज्ञान महाविद्यालयामध्ये खास करिअर स्पर्धा परीक्षा आणि अभियांत्रिकी करिअर याविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम इथल्या व्यवस्थापनाने आयोजित केला होता। अतिशय अप्रतिम पद्धतीचं व्यवस्थापन नियोजन यांनी यासाठी केलं होतं आणि यासाठी 1,500 मुलं होते। त्यांच्याशी बोलताना हाच विषय मी बोललोय की शिक्षणासाठी संधी अनेक आहेत, पण त्या संधी घेणाऱ्या मुलांची संख्या कमी आहे। एका बाजूला मुलं विद्यार्थी म्हणतात, मुलं मुली की आम्हाला संधी मिळत नाही, आणि एका बाजूला अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची कमतरता आहे। ही गॅप भरून काढण्यासाठी मुलांनी 2-3 गोष्टी कराव्या। एक म्हणजे त्यांनी अपडेट राहिलं पाहिजे, जगात, देशात आणि राज्यात कोणत्या प्रकारचे बदल होत आहेत, कोणत्या प्रकारच्या संधी निर्माण होत आहेत यांची जर आपल्याला माहितीच नसली, विविध स्पर्धा परीक्षांची, नवीन कोर्सेसची, तर जग काही आपल्या घरी येऊन आपल्याला माहिती देणार नाहीये। ती आपल्याला घेण्याची मनस्वी इच्छा पाहिजे, ते आपण केलं पाहिजे। दुसरं, आपण अशा प्रकारच्या कार्यशाळांचा लाभ घ्यायला पाहिजे आणि दीपस्तंभ सारख्या संस्थाच्या करिअरच्या मार्गदर्शनासाठी गेले 8 वर्ष झटतायत, किमान तिथपर्यंत पोहोचून विनामूल्य मार्गदर्शन आम्ही पुरवतो। ते घेण्यासाठी सुद्धा पालक विद्यार्थी बऱ्याच वेळा उत्सुक नसतात आणि त्यासाठी कष्ट घेत नाही। परीक्षा संपल्यानंतर लगेच याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, तर रिझल्ट लागल्यानंतर धावपळीत काहीतरी करिअर निवडतात आणि त्याच्यात ते फसतात किंवा ते त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही। अनोखा आगळा वेळा तुम्ही कार्यक्रम घेतलाय, तुम्हाला कसं सुचलं तुम्हाला? बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतो ग्रामीण परिसरातील विद्यार्थी ज्या वेळेला एखादा अभ्यासक्रम निवड करत असतात त्यावेळेला त्यांच्या काही चुका होऊ शकतात आणि मग अपयश आल्यानंतर निराश होतात आणि म्हणून ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांनी आपला व्यवसाय अभ्यासक्रम निवडत असताना त्यांना योग्य तज्ज्ञांचं जर मार्गदर्शन झालं तर त्यांना आपला अभ्यासक्रम निवडताना चूक होणार नाही आणि नंतर अपयश येणार नाही, जेणेकरून त्यांना निराश होता येणार नाही। आणि म्हणून हा आमच्या जेटी महाजन तंत्रनिकेतनतर्फे या यावलरावेर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज राबवलेला आहे। या कार्यक्रमाला या परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती आणि जवळजवळ 2 तास त्यांचं आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्वांचे आदरणीय असे माननीय श्री यजुवेंद्र महाजन दीपस्तंभ फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांनी विद्यार्थ्यांना 2 तास अखंड मार्गदर्शन केलं, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचं त्यांनी निराकरण केलेलं आहे आणि विद्यार्थी अगदी समाधानाने या ठिकाणून बाहेर पडत आहे। ते बघून या संस्थेने एक सामाजिक उपक्रम योग्य प्रकारे केला असं मला जाणवतं। हा उपक्रम दरवर्षी राबवणार का? हा कार्यक्रम आता आम्ही दरवर्षी या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी राबवणार आहोत आणि त्याचा आम्हाला खरोखरच या विद्यार्थ्यांनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यामुळे खरोखरच आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी राबवणार आहोत। शासकीय कार्यालयात अनेक वेगवेगळ्या कामकाजाविषयी नागरिकांची वर्दळही सुरू असते। दररोज होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे। यामुळे येणाऱ्या नागरिकांवर व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मदत होणार आहे। शासकीय कार्यालय म्हटले म्हणजे तेथे कामकाजासाठी लोकांची गर्दी दिसून येते। प्रत्येक माणूस हा आपले काम करण्यासाठी शासकीय कार्यालयाची पायपीट करीत असताना दिसून येतो। लोकांची गर्दी लक्षात घेऊन तहसील कार्यालयातील दालनात येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर तसेच कर्मचाऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे। त्यामुळे दालनातील बारीक बारीक गोष्टींचे चित्रीकरण केले जाणार असून त्याचे टिप्पण होणार आहे। 2 कॅमेरे तहसीलदार यांच्या कार्यालयात तर 2 कॅमेरे कर्मचारी कार्यालयात लावण्यात आलेले आहे।
कंडारी गावातील तंटामुक्ती समितीतर्फे वार्षिक पुरस्काराचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात सन 2014 व 15 प्रथम वार्षिक पुरस्कार म्हणून कंडारी येथील रहिवासी तसेच सी न्यूज प्रतिनिधी विशाल सुरेशी यांना राजश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असताना दिसून येते। धूम स्टाईलमध्ये बाईकवर येऊन महिलांच्या गळातील सोनसाखळी लांबवण्याच्या घटना भुसावळ शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत व यामुळे पोलिसांसमोर देखील प्रश्नचिन्ह आणि आवाहन उभं राहत आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतोय, तर या सोनसाखळी चोरांना पोलीस ताब्यात घेणार कसं हा आव्हान पोलिसांसमोर उभा राहिलाय। तात्काळ पोलिसांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करत अशा चोरांना गजाआड करावं अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात निवेदन नुकतंच त्यांच्या वतीने देण्यात आलं। सध्या भुसावळ शहरामध्ये धूम स्टाईलमध्ये सोनसाखळा लांबवण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे व यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। भर दिवसा शहरात महिलांना फिरणे देखील व कामानिमित्त घराबाहेर पडणे देखील आता कठीण झालंय। आपल्या सौभाग्याचं प्रतीक असलेलं मंगळसूत्र बिनधास्तपणे घालणं महिलांना कठीण होऊन बसलंय। त्यांच्या जीवावर बेतण्यासारखं आता हे होऊ लागलंय। अगदी दररोज वर्तमानपत्र उघडताच एक बातमी अशीच बघायला मिळते व यातून महिला वर्गाला सुरक्षा काय हा गंभीर प्रश्न निर्माण होत असून पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि या प्रकारांना वेळीच आळा घालावा अशा प्रकारचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका सचिव सौ उर्वशीबाई गोसावी यांच्या वतीने व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आलं। आजच्या निवेदनाचं असं महत्व आहे, आम्ही सध्या भुसावळमध्ये धूम स्टाईलने चोरी होते, महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र लांबवण्यात येत आहे। त्यासाठी आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे की याबद्दल लवकरात लवकर कारवाई व्हावी। रस्त्याने भरपूर रहदारी असल्याने आणि अतिक्रमण असल्याने त्यामुळे महिलांना सुरक्षितपणे चालणं सुद्धा अगदी मुश्किल झालेलं आहे। नकली मंगळसूत्र सुद्धा घालून जाणं म्हणजे महिलांनी आपलं सौभाग्याचं लक्षण घालून निघणं हे सुद्धा कठीण आहे। तर प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेबाबत काहीतरी पुढाकार घ्यावा अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। उत्तर प्रदेशातील एका गावात 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला व त्यानंतर त्यांचे मृतदेह हे झाडाला लटकवण्यात आले। या घटनेचा निषेध भुसावळ शहरातून संघमित्रा महिला सार्वजनिक फाउंडेशनच्या वतीने नोंदवण्यात आलेला आहे। सदर घटनेचा निषेध करत याबाबत आरोपींना तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश येथील बदायूं जिल्ह्यातील कटरा गावात मंगळवारी 2 दलित अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। त्यांचा मृतदेह गावाजवळच एका झाडाला गळफास लावून लटकवण्यात आलं असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे। या घटनेतील आरोपी असतील त्यांवर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, फाशीची शिक्षा त्यांना देण्यात यावी, जेणेकरून पुढे कधीही असा प्रकार घडणार नाही। तसेच पीडित परिवाराला शासनाकडून आर्थिक सहाय्य व मदत मिळावी अशी मागणी राजश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। आजच्या निवेदनाचं महत्त्व असं की बदायूं जिल्ह्यामधील कटरा गावामध्ये मंगळवारी जी घटना घडली आहे ही अतिशय एकदम निंदनीय घटना आहे। आम्ही पण एक महिला आहे, अशी घटना इतकं क्रूरपणे हत्या केली आहे, 2 मुलींवर गँगरेप करून त्यांना झाडाला लटकून फाशी देण्यात आली। ही अतिशय आपल्या भारत देशामध्ये निंदनीय घटना घडलेली आहे। ज्या देशामध्ये भारत माताची जय जयकार केली जाते त्या देशामध्ये एक महिलांवर अशा प्रकारचे अत्याचाराचे प्रमाण वाढले तर हे कुठे ना कुठे कमी व्हायला पाहिजे। तर ह्या अशा घटनेमध्ये प्रशासन काय करते, सत्ता काय करते? सत्ता आली, प्रशासन आहे, सगळं काय आहे, पोलीस लोक आहे, मग हे लोक काय यांच्यावर कारवाई करत नाही? काय एवढं सगळं असताना एवढं अत्याचाराचे प्रमाण कसं काय वाढत आहे? तर याविरुद्ध आम्ही एक इशारा दिलाय साहेबांना, निवेदन दिलंय की यांवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेही महिलांवर अशा प्रकारे अत्याचार करत आहे। भारत ही संतांची भूमी मानली जाते। भारताला संतांचा एक फार मोठा इतिहास लाभलेला आहे व अशा संतांची नुकतीच विटंबना करण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं होतं। पुणे या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी फेसबुकवर विटंबना करण्यात आली होती आणि भुसावळ शहरातून याचा निषेध व्यक्त करण्यात आला। या संदर्भात शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं व अशा प्रकारे आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गेल्या शनिवारी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह मजकूर व फोटो टाकण्यात आला होता। रियालिटी ऑफ इंडिया व धर्मवीर संभाजी महाराज क्या आप जानते हैं या पेजवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या व अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याचं या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो
असं निवेदन नुकतंच देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या लोकांना शोधून त्यांवर कार्यवाही करण्यात यावी. अशा प्रकारचा मजकूर परत न टाकावं यासाठी शासनाने योग्य ते निर्णय घ्यावे. तसेच सोशल नेटवर्किंग पेजवरील आक्षेपार्ह फोटो व मजकूर त्वरून काढून टाकण्यात यावा. तसेच सदर घटनेमध्ये जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हा सर्व प्रकार महाराष्ट्रात जातीय तेढ व दंगली घडवण्याच्या उद्देशाने केला जात असून महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र असून संतांची भूमी आहे. असे प्रकार घडवून आणून शांतता भंग करण्याचा प्रयत्न लोक करतायत. तरी शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर दोषीला गजाआड करावं व शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलं आहे. उपभोक्ता नगर उत्थान समिती यांच्या वतीने दारूबंदीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. संपूर्ण भुसावळ तालुका व परिसरामध्ये दारूबंदी करण्यात यावी यासाठी मोहीम यांच्या वतीने राबवली जात आहे. याच मालिकेमध्ये नुकतेच त्यांच्या वतीने कंडारी या ठिकाणी एक सभा घेण्यात आली. यामध्ये सर्व कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य व गावकरी उपस्थित होते. गावामध्ये दारूला बंदी लावण्यात यावी या संदर्भात चर्चा या ठिकाणी करण्यात आली व दारूपासून होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आली. अखिल भारतीय उपभोक्ता उद्यान संघटन तर्फे यावल रावेर मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यात दारू विक्री व बंदी करण्यासाठी अभियान राबवली जात आहे. संघटनेच्या पदाधिकारी श्री प्रकाश किल्हाडकर, विशाल सूर्यवंशी, वसंतराव देवाळकर, लवलेश महाजन यांनी कंडारी येथील वाल्मिक मंदिरात ग्रामस्थ पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, सरपंच यांची बैठक घेऊन दारूबंदीचं महत्त्व समजावून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्समधील बिअर बारमुळे होणाऱ्या त्रासाची व्यथा बैठकीत मांडण्यात आली. तसेच दिनांक 8 जून रोजी कंडारी येथील ग्रामपंचायत ऑफिस समोर दारूबंदीसाठी यज्ञ करण्यात येण्याचं या प्रसंगी ठरवण्यात आलं. चंद्रकांत हरी बळेसर पतसंस्थेचा अजब कारभार नुकताच उघडकीस आलेला आहे. वरणगाव या ठिकाणी रहिवासी असलेले कमलाकर निवृत्ती झोपे यांच्या मालकीची जमीन परस्परपणे विक्री केल्याचा आरोप सदर पतसंस्थेवर ठेवण्यात आलेला आहे व या घटनेमुळे सदर व्यक्ती ही रस्त्यावर आलेली असून याचा पुढील कार्यवाही व याचा निकाल आता न्यायालयात आहे. कमलाकर निवृत्ती झोपे राहणार वरणगाव, गट नंबर 842, प्लॉट नंबर 12 यांची 564 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा वरणगाव येथे आहे. मात्र तरी देखील सदर व्यक्ती आज रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय आणि या अजब गजब कारभाराला जबाबदार आहे चंद्रकांत हरी बळेसर यांची पतसंस्था. यांच्या मिळालेल्या माहितीनुसार सदर पतसंस्थेमध्ये कमलाकर झोपे यांचा कुठलाही व्यवहार, कुठलेही खाते, कुठलंही लोन किंवा कुठल्याही प्रकारच्या ठेवी नसताना ही संस्था यांच्या वतीने परस्पर कमलाकर निवृत्ती झोपे यांच्या मालकीच्या जागेची विक्री करण्यात आली, ज्यामुळे कमलाकर झोपे यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सदर घटना म्हणजे चंद्रकांत बळेसर यांच्या पतसंस्थेच्या आतच नव्हे तर बाहेरही घोळ असल्याचा पुरावा असल्याची कुजबूज परिसरात सुरू होती. याचा न्यायालयीन खटला सध्या सुरू आहे. ग्राम मोरे, माझ्या वडिलाचा हॉटेलचा व्यवसाय होता. चंद्रकांत हरिबळे पण संस्थेत माझ्या वडिलाची हॉटेलची जागेची परस्पर विक्री केली. माझ्या वडिलावरती 1 लाख रुपये कर्ज होते, परंतु 1,70,00,000 लाखाची प्रॉपर्टी परस्पर विकून उघड्यावर आणले. आमच्या कुटुंबात 5 सदस्य आहे. त्या सदस्याचे पालन पोषण करणे कठीण झाले आहे. इतरांच्या लग्नामध्ये मनोरंजन करण्यासाठी आलेले तृतीयपंथी यांच्यामध्ये देखील विवाह होतो आणि या विवाहाचं नुकतंच एक चित्र भुसावळ शहरामध्ये पाहायला मिळालं. या ठिकाणी पिंकी जान हिचा विवाह सोहळा थाटात पार पडला. या प्रसंगी सुमारे 250 तृतीयपंथीयांनी भुसावळ शहरात हजेरी लावली. तृतीयपंथीयांचा विवाह पाहणे मिळणं तसे कठीणच असते व दुर्मिळच बाब जणू ही काही मानली जाते. मात्र भुसावळात तसा योग जुळून आला. भुसावळच्या रेल्वे रंगभवनात मंगळवारी दुपारी 2 वाजता पिंकी जान या तृतीयपंथीयाचा विवाह सोहळा पार पडला. शहरातील समतानगर येथील पिंकी जानला सोमवारी हळद लावण्याचा कार्यक्रम सहकाऱ्यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात झाला. यावेळी सुमारे 150 तृतीयपंथीयांना जेवण देण्यात आलं. दुपारी पिंकी जानला नववधूप्रमाणे सजवण्यात आलं. अनेकांनी साडी व रोख आहेर वाजवल्यानंतर लग्न झाल्याचे जाहीर करण्यात आले. तर सुमारे 250 तृतीयपंथीयांनी हजेरी लावून या ठिकाणी तिला आशीर्वाद दिले. तृतीयपंथांचे आराध्य दैवत बहुचराची देवी म्हैसाणा गुजरात येथील आहे. ज्या तृतीयपंथाचा विवाह करायचा आहे त्याला 40 दिवस निरंकार उपास करावे लागतात. त्यानंतर 40व्या दिवशी तृतीयपंथीयास हळद लावली जाते व दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे वाहत्या गंगेची पूजा केल्यानंतर देवीची पूजा होऊन तृतीयपंथाची देवीशी लग्न झाल्याचं समजलं जातं.
पिंजून काढू असा शब्द त्यांनी या ठिकाणी दिला व आपण दिले. पुन्हा भेटूया अनेक ताज्या घडामोडींसह. नमस्कार.